शिक्षणाच्या मंदिरात घोटाळ्यांचा वटवृक्ष फोफावतोय। नागपूरपासून सुरू झालेला बनावट शाळार्थ आयटी घोटाळा आता थेट राज्यभर पसरलाय। शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक, संस्थाचालक यांच्या संगनमताने झालेला 2 ते 3 हजार कोटींचा हा गैरव्यवहार उघडकीस आलाय। आणि दुसरीकडे पेपरफुटी, कॉपी, बनावट उमेदवार, मार्कशीट फेरफार अशा प्रकारांनी परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली। काय आहे महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची काळी बाजू? चला जाणून घेऊया अधिक माहिती। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारा नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळा गेल्या 2 महिन्यांपासून गाजतोय। नागपूर जिल्ह्यातील 580 शिक्षकांचे बोगस शालार्थ आयडी तयार केल्याचं आढळलं। या घोटाळ्यात नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी, शिक्षण उपसंचालक उल्हास नरट व माध्यमिक विभागाच्या रोहिणी कुंभार यांच्यासह शिक्षण विभागातील 4 बड्या अधिकाऱ्यांना अटक झाली आहे। हा सगळा घोटाळा संस्थाचालक आणि शिक्षण विभागातल्या बड्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालत होता, अशी माहिती एसआयटीच्या प्रमुख आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनीता मेश्राम यांनी दिली। बोगस शालार्थ आयडी घोटाळा हा फक्त नागपूरपुरताच मर्यादित नसून या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरलेली असल्याचे तपासात समोर आल्यामुळे नित्यानंद झा यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी राज्यभरातील अशा प्रकरणांची चौकशी करणार आहे। या घोटाळ्याची व्याप्ती 2 ते 3 हजार कोटींपर्यंत असल्याचा प्राथमिक अंदाज खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच व्यक्त केला आहे। त्यामुळे या घोटाळ्यात आता राज्यभरातील किती शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि संस्थाचालक तुरुंगाची हवा खातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कुंपणात शेत खाताय म्हटल्यावर दात तरी कुणाकडे मागायची, अशा चक्रव्यूहात विद्यार्थी आणि पालक सापडलेत। कॉपी विरोधी कडक उपाययोजना असूनही मार्चमध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या या वर्षीच्या 10वी आणि 12वी परीक्षांमध्ये कॉपीची एकूण 445 प्रकरणं नोंदवली। गेल्या वर्षीच्या 496च्या तुलनेत ही संख्या थोडीशी कमी आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारनं गैरव्यवहाराविरुद्ध कडक इशारा दिला होता। तरीही राज्यात 10वीच्या परीक्षांना सुरुवात होताच पहिल्याच दिवशी मोठा गंभीर प्रकार उघडकीस आला। जालन्यातील बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटल्याची घटना समोर आली, तेव्हा पोलिसांनी या प्रकरणात 3घांना अटक केली। तर तिकडे जळगावमधील एका खाजगी शाळेतील मुख्याध्यापिका आणि एका शिक्षिकेसह 3 जण 10वीच्या मराठी भाषेच्या पेपरची उत्तरपत्रिका तयार करताना कॅमेऱ्यात कैद झाले। मुख्याध्यापिका आणि शिक्षिका आणि आणखी एका महिलेचा ऑटो रिक्षात उत्तरपत्रिका तयार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। टीव्ही चॅनलवर प्रसारित झालेल्या व्हायरल व्हिडिओच्या आधारे ब्लॉक शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी तक्रार दाखल केली। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये 10वी आणि 12वी परीक्षांमध्ये एकत्रित 445 घोटाळ्यांच्या घटना नोंदल्या। यापैकी 353 12वी आणि 92 10वी परीक्षांमध्ये झालेल्या घटनांचा समावेश आहे। या वर्षीच्या परीक्षेत नोंदवलेल्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी घट झाली। 2024 मध्ये 143 प्रकरणांवरून 2025 मध्ये ही संख्या 93 झाली। राज्य सरकारने सुरू केलेल्या कॉपी फ्री परीक्षा उपक्रमामुळे कडक देखरेख, वाढलेले फ्लाइंग स्क्वॉड्स आणि वाढलेले डिजिटल देखरेख गैरव्यवहारांच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते। सुधारित देखरेख आणि कडक परीक्षा कक्ष प्रोटोकॉलचा हा परिणाम आहे। तथापि शालेय शिक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी कबूल केलंय की गैरवर्तन प्रकरणांची खरी संख्या जास्त असू शकते, ज्यामुळे असं दिसून येतं की शोधण्यात सुधारणा झाली असली तरी काही प्रकरणं अजूनही नोंदवली जात नाहीत किंवा शोधली जात नाहीत। महाराष्ट्रामध्ये 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार, घोटाळे किंवा कॉपीचे प्रकार अनेकदा समोर आलेले आहेत। शिक्षण मंडळ आणि सरकार हे प्रकार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत असते, तरीही ते पूर्णपणे थांबलेले नाहीत। राज्यात 10वी आणि 12वी या बोर्डांच्या परीक्षांमध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा होत असल्यानं काही परीक्षा केंद्रांवर घोटाळे, गैरव्यवहार किंवा पेपर फुटीच्या घटना घडतात। काही वेळा परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या घटना घडल्या आहेत। विद्यार्थ्यांना बाहेरून मदत मिळणं, कॉपीसाठी मोबाईल वापरणं, केंद्रावर शिक्षकांचा सहभाग अशा घटना समोर येतात। अनेक केंद्रांवर निष्काळजीपणा, ढिलाई आणि पर्यवेक्षकांची मिलीभगत असल्याचंही आढळून आलंय। काही ठिकाणी उत्तरपत्रिकांमध्ये बदल करून
विद्यार्थ्यांचे गुण वाढवल्याचे आरोप झालेत. खरी ओळख लपवून दुसऱ्याच विद्यार्थ्यांना परीक्षा देणं म्हणजे डमी कॅन्डिडेट्सचा वापर अशी प्रकरणं अधूनमधून उघडकीस येतात. निकाल प्रणालीत अनधिकृत प्रवेश करून मार्क बदलण्याचे प्रयत्न केल्याचे प्रकारही घडलेत. काही प्रकरणांमध्ये उत्तरपत्रिका तपासणी दरम्यान किंवा निकाल जाहीर होण्यापूर्वी गुण वाढवण्यासाठी फेरफार केल्याचे आरोपही झालेत. भौतिकशास्त्र विषयातील एका प्रकरणामध्ये शेकडो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये चक्क 2 वेगवेगळ्या हस्ताक्षरांमध्ये उत्तरे आढळल्याचे समोर आले होते. नोकरी मिळवण्यासाठी किंवा पुढील शिक्षणासाठी बनावट मार्कशीट किंवा डिग्री वापरल्याचे प्रकारही उघडकीस आलेत. हे थेट बोर्डाच्या परीक्षेतील घोटाळे नसले तरी शिक्षण प्रणालीतील गैरप्रकारांशी संबंधित आहेत. एकूणच महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार पूर्णपणे थांबलेले नसले तरी शिक्षण मंडळ आणि सरकारनं ते रोखण्यासाठी सातत्याने कठोर उपाययोजना केल्या आहेत. राज्याने कॉपीमुक्त महाराष्ट्र अभियान सुरू केलंय. अनेक उपाययोजनांनंतरही दरवर्षी काही प्रमाणात गैरप्रकारांची नोंद होते. हे घोटाळे केवळ विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणत नाहीत तर संपूर्ण शिक्षण प्रणालीच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करतात. त्यामुळे यावर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवणं हे अजूनही एक मोठं आव्हान आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.